एक फ्रंट पेज आमच्या क्लासमध्ये किती निकाल लागला आणि किती फर्स्ट आले याची पेजभर जाहिरात असते। ही जाहिरात करणं हे त्या विद्यार्थ्याकडून वसुली करणं आणि जाहिरात करणं आणि स्वतःचा धंदा वाढवणं। म्हणून अशा या क्लासच्या लोकांना खरं तर आता फक्त अटक करून चालणार नाही, यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, यांची संपत्ती जप्त केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा ह्या बघ हे क्लासवाले नाही कोणाच्या कनेक्शनमध्ये असण्याचं काही मला वाटत नाही काही कारण असावं। परंतु एक लक्षात घ्या की हे जे काही क्लास चालवतात ना यांच्या अवाढव्य असलेल्या बिल्डिंग्स, त्यांची असलेल्या जाहिरातबाजी, म्हणजे राजकीय पक्षाचा मोठ्यातला मोठा नेता हा जाहिरात करू शकत नाही, परंतु एखाद्या क्लासचा क्लास चालक, संस्था चालक महाराष्ट्रभर कोणत्याही गावखेड्यामध्ये जा त्यांचं जाहिरातीचं बोर्ड दिसतो। म्हणजे ही जी काही संपत्ती जमा करतायत ती खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याच्या फीजमधून आलेली ती पैसे संपत्ती असते। मग एवढा पैसा जमा करून अमाप जाहिराती, चॅनलला पहा तुम्ही, प्रत्येक चॅनलला जाहिराती असतात। अहो एवढा कसा करू शकतो सर्वसामान्य शिक्षक असलेला माणूस? याच्या पाठीमागे निश्चितच त्यांना एक बॅकिंग अशी असते। तुम्ही पाहिलं असेल दरवेळेला निकाल लागल्याबरोबर प्रत्येक वर्तमानपत्राचं एक फ्रंट पेज आमच्या क्लासमध्ये किती निकाल लागला आणि किती फर्स्ट आले याची पेजभर जाहिरात असते। ही जाहिरात करणं हे त्या विद्यार्थ्याकडून वसुली करणं आणि जाहिरात करणं आणि स्वतःचा धंदा वाढवणं। म्हणून अशा या क्लासच्या लोकांना खरं तर आता फक्त अटक करून चालणार नाही, यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, यांची संपत्ती जप्त केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा ह्या प्रकरणामध्ये पाडल्या पाहिजे। केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांची आहे। या सगळ्या प्रकरणात नीट पेपर फुटी प्रकरणात आता रस्त्यावरती उतरून आंदोलन होतात। पुण्यात, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होतात। अहो नीट पेपर फुटी प्रकरण छोटं नाहीये ना, 22-23 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा कोणा पक्षाचा प्रश्न नाहीये। आज सर्वसामान्य माणूस, विद्यार्थी असेल किंवा त्यांना सपोर्ट करणारे लोक असतील, हे रस्त्यावर काय येत आहेत की हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मांडलेला खेळ, हा बाजार कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे। आता याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हा पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु या विद्यार्थ्यांना जर आता आपण न्याय देऊ शकलो नाही तर भविष्यामध्ये असे प्रकार वाढतील। मग क्वालिटीपेक्षा हे असे असलेले ब्लॅकमेलिंग याच्यावरच आता पुढच्या परीक्षा होतात की काय असं एक चित्र तयार होईल। म्हणून यासाठी आता जे काही बीडमध्ये पकडले गेलेत, जे लातूरमध्ये पकडले गेलेत, पुण्याला पकडले गेलेले आहेत, या सर्वांवर आता देशद्रोहाचा सुद्धा खटला दाखल केला पाहिजे।